Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 10th स्टँडर्डचे बरेच विद्यार्थी आपलं एक्सरसाइज बघतायत. तर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट हा जो लेसन आहे त्याची ही शेवटचं काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने. आणि आता आपण महत्त्वाचा क्वेश्चन राईट सायंटिफिक रिझन, की हा बोर्डाच्या पेपरला 101% एक सायंटिफिक रिझन तुम्ही बघा सगळ्या पेपरमध्ये यापैकी एक आलेलंच आहे. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 हे पाचही सायंटिफिक रिझन सगळ्यांनी छानपैकी करून ठेवायचे आहे, जेणेकरून बोर्डाच्या पेपरमध्ये कुठलंही सायंटिफिक रिझन आलं की तुम्हाला इझिली लिहिता येणार आहे. आपल्याला माहिती नाही 1 to 10 लेसन मधून कुठल्यातून येणार आहे एक्झॅक्टली. सो आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय करायचं, सगळे गिव्ह रिझन जे आहे ते व्यवस्थित करून ठेवायचे. गिव्ह रिझन काय पाठांतर वगैरे नाही करायचं, त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आणि आपण याला प्रॉपर रिझन काय, जसं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर किंवा तुम्ही लेट झाला तर तुम्ही रिझन सांगत असतात की आमचं बस लेट झाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला घरी सांगत असतात. त्या पद्धतीने आपल्याला सायन्समध्ये पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना रिझन लिहावं लागत असतं. ते रिझन आपल्या मनामध्ये फिक्स पाहिजे. मग ते आपल्या मनामध्ये जर माहिती असेल तर आपण आपल्याला ते शब्दांमध्ये बांधू शकतो. म्हणून मग आता आपल्याला हे गिव्ह रिझन व्यवस्थित बघायचे आहे. सो क्वेश्चन नंबर 7 आहे राईट सायंटिफिक रिझन. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. पिरियडमध्ये गेल्यानंतर लेफ्ट टू राईट गेल्यानंतर ॲटॉमिक रेडियस डिग्रीज का होत जात असते याचा आन्सर लिहायचा आहे. सो स्टुडंट लेट्स सी. स्टुडंट हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळे आपल्याला 4 पॉइंट्स आपल्याकडे लिहिलेले पाहिजे. सो सगळ्यात पहिले ॲटॉमिक रेडियस व्हेन वी आर गोइंग, आपल्या प्रश्नाचं उत्तर ना आपल्या उत्तरामध्येच आहे. आपण जसं ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ही तुमची लेफ्ट आहे, ही तुमची राईट आहे. या लेफ्ट पासून जसं तुम्ही काय जाणार आहे राईट कडे जाणार आहे, ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे कमी कमी. इकडे ॲटॉमिक रेडियस एवढी होती, इकडे ॲटॉमिक रेडियस अजून छोटी झाली, अजून छोटी झाली, अजून छोटी झाली. ॲटॉमिक रेडियस काय झाल्या कमी कमी होत जात आहे. मग व्हेन वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. मग आता पहिल्या पॉइंटमध्ये काय लिहिणार आहे, जसं आपण पिरियड आणि ग्रुप्स मी तुम्हाला समजावून सांगितले. जे हॉरिझॉन्टल रोज जे असतात त्याला काय म्हणत असतो आपण पिरियड्स म्हणत असतो. आणि जे व्हर्टिकल काय असतात व्हर्टिकल कॉलम्स असतात त्याला काय म्हणत असतो आपण ग्रुप्स म्हणत असतो. काय म्हणत असतो ग्रुप्स म्हणत असतो. हे 7 पिरियड्स आहे आणि हे 18 ग्रुप्स आहे, हे पण सगळ्यांना माहिती आहे. मग व्हेन वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण लेफ्ट टू राईट जाणार आहे इन पिरियडमध्ये. ह्या पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. जसं आपण लेफ्ट टू राईट जाणार तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही, फक्त ॲटॉमिक नंबर हा कीवर्ड लक्षात ठेवायचा, हा शब्द लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरून तुम्ही काय करायचं पॉईंट तयार करायचं. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू, आता लेफ्ट टू राईट कुठून घेणार प्रश्नातूनच घ्यायचं. काय फ्रॉम लेफ्ट टू राईट हा प्रश्नातूनच घ्यायचा. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर गेट इन्क्रीजेस 1 by 1. ॲटॉमिक नंबर काय होणार आहे एकाने वाढत जाणार आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट समजला. त्यानंतर सेकंड पॉईंट मध्ये इट मीन्स दॅट द पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ न्यूक्लियस इन्क्रीजेस 1 by 1 युनिट इन अ टाइम. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला याचा अर्थ काय होतो बाळांनो, ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन पण वाढले आणि नंबर ऑफ प्रोटॉन वाढले म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण तेवढेच काय झाले वाढले आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढतो म्हणजे प्रोटॉनची संख्या पण वाढते आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढत असते. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या असते, प्रोटॉनची संख्या इक्वल टू त्या इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली की इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढत असते आणि ॲटॉमिक नंबर पण काय होत असतो वाढत असतो. मग सेकंड पॉइंट मध्ये इट मीन्स दॅट द पॉझिटिव्ह चार्ज, ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे काय वाढतो, इट मीन्स दॅट द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस 1 by 1. पॉझिटिव्ह चार्ज वाढतो न्यूक्लियसवरचा 1 by 1. पुढे इन दिस वे द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड इन सेम आउटरमोस्ट शेल. त्याच वेळेस जर पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय तेवढेच तुमचे निगेटिव्ह चार्जेस सुद्धा काय होत आहेत, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन सुद्धा काय होत आहेत ते आउटरमोस्ट शेलला ऍड होत आहेत. इन दिस वे द ॲडिशनल इलेक्ट्रॉन, जसं तुमचे पॉझिटिव्ह चार्ज वाढतात तसे इलेक्ट्रॉन पण वाढतायत. इन दिस वे द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड इन सेम शेल, सेम आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेलला किती सोपं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं ॲटॉमिक नंबर विषयी लिहायचं आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. व्हेन वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक नंबर इन अ पिरियड इन्क्रीजेस 1 by 1. ओके. नंतर पॉझिटिव्ह चार्जेस ॲडेड इन द न्यूक्लियस. सेकंड, इट मीन्स दॅट द पॉझिटिव्ह चार्जेस ऑन वन न्यूक्लियस इज ॲडेड 1 by 1. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज ॲड झाले तर इलेक्ट्रॉन पण ॲड होतील आउटर मोस्ट शेलमध्ये. इन दिस वे द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट ॲडेड इन द सेम आउटर मोस्ट शेल. आणि पुढे फोर्थ पॉईंटमध्ये ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज मधला पण वाढतो आहे, बाहेरचा पण वाढतोय. ज्यावेळेस मधला वाढेल, बाहेरचा वाढेल, मधला वाढेल, त्या तो मधला जो न्यूक्लियस आहे तो काय करणार आहे? त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचण्याचं काम करतो. अशा वेळेस काय करतो? हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहेत जसे हे वाढतील तसं काय करणार? त्या इलेक्ट्रॉनला आत खेचायचं काम करेल आणि जो ॲटम आहे तो छोटा 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 होत जाईल. म्हणजेच त्याची रेडियस काय होणार आहे? कमी. हाच प्रश्न आहे. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीज व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. हे इलेक्ट्रॉन काय होतील? तुमचे याच्याकडे न्यूक्लियसकडे पुल होतील इन अ ग्रेटर एक्सटेंट. अँड देअर फॉर क्वेश्चन लिहून काढायचा. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीज इन व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जर जसे जेवढे तुमचे पॉझिटिव्ह चार्ज वाढतायत, जेवढे तुमचे निगेटिव्ह चार्ज वाढतायत, पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यानंतर निगेटिव्ह चार्ज वाढले, मग पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेले ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे काय करणार? ते इलेक्ट्रॉनला खेचणार आहे, त्या निगेटिव्ह चार्जला खेचणार. त्याच्यामुळे तो छोटा 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 होत जाईल आणि त्याची रेडियस काय होणार आहे? कमी होणार आहे. सो अशा पद्धतीने ह्या 4 पॉइंट मध्ये आता इथे काय लक्षात ठेवायचं? पुल टुवर्ड्स, इलेक्ट्रॉन्स गेट पुल्स टुवर्ड. हे कीवर्ड मी ज्याच्या खाली अंडरलाईन केले ना तेवढे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. त्याच्यावरून तुम्ही वाक्य तयार करू शकता. पहिल्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर, दुसऱ्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज, तिसऱ्यामध्ये ॲडिशनल इलेक्ट्रॉन, चौथ्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स गेट पुल. एवढं लक्षात ठेवायचं. आन्सर तुम्हाला लिहिता येणार आहे. म्हणजे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ॲटॉमिक रेडियस कशी होते, कमी कशी होते, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहिले तुम्ही एक when we are going from left to right in a period the atomic number get increased 1 by 1. पहिले atomic number वाढतो. atomic number वाढला की number of positive charge काय होत असतात? त्या न्यूक्लियस मध्ये ऍड होत असतात. पॉझिटिव्ह चार्ज ऍड झाले की बाहेरच्या आउटर मोस्ट शेल मध्ये ऍडिशनल इलेक्ट्रॉन सुद्धा ऍड होत असतात. अँड इन दिस केस ड्यू टू इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे द इलेक्ट्रॉन्स गेट पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन गेट पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस इन अ ग्रेटर एक्सटेंट. दॅट्स वाय ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट गेल्यानंतर अशा पद्धतीने ॲटॉमिक रेडियस काय होत असते? कमी होत जात असते. म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन ऍड होत जात असतात. शेल्स मध्ये काय होतात? इलेक्ट्रॉन्स ऍड होत जात असतात, पण रेडियस काय होत असते? कमी होत असते. सो अशा पद्धतीने पहिल्या सायंटिफिक रिझन की जे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे त्याचा आन्सर मी तुम्हाला इथे समजावून सांगितलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट गिव्ह रिझन. सो स्टुडंट, सेकंड तुमचं गिव्ह रिझन आहे मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जुलै 2023 ला आलेला हा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट. म्हणजे बोर्डाच्या पेपरला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेला आहे की मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट. ही तुमची लेफ्ट डायरेक्शन आहे आणि ही तुमची राईट डायरेक्शन आहे. आपण लेफ्ट पासून राईट कडे जसं जाणार आहे तसं तुमचे मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे? इन्क्रीज नाही रे, प्लस म्हणजे इन्क्रीज. काय होत आहे तिथे? डिग्रीज होत आहे. डिग्रीज होत आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. ॲज वी ग्रो फ्रॉम लेफ्ट टू राईट जाणार आहे तर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग काय होणार आहे? मायनस कमी होत जाणार आहे. मग आता ह्याच्यासाठी रिझन काय लिहायचं आहे? मग आता सगळ्यात पहिलं मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही काय करणार आहात? मेटॅलिक कॅरेक्टर हा शब्द धरायचा आणि त्याची डेफिनेशन लिहून काढायची. समजलं? गिव्ह रिझन लिहिताना काय करायचं? पहिले मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन पहिल्या पॉइंट मध्ये द्यायचं आहे. मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन. मेटलची टेंडन्सी आहे देणाऱ्याने देत जावे म्हणतो ना आपण. मेटल्स काय करतात? देतात, म्हणून ते पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात त्यांच्यावरती. नॉन मेटल घेतात त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. सो मेटल हॅव्हिंग टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन लूज करतात. इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ कॅटायन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज त्यांच्यावरती तयार होत असतो. दिस टेंडन्सी इज कॉल्ड ॲज अ मेटॅलिक कॅरेक्टर. पहिल्या याच्यामध्ये समजलं? डेफिनेशन लिहायची आहे कशाची? मेटॅलिक कॅरेक्टरची. डेफिनेशन खूप सोपी आहे, लक्षात पण राहिली असेल. मेटल्स हॅव्हिंग टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन
electron and to form the cation, then this tendency is called as the metallic character. पहिला पॉइंट झाला. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय करणार आहात, as we move from left to right आपण जसे जाणार आहे in a period. पिरियड म्हणजे तुमचे जे हॉरिझॉन्टल जे आहेत 7 पिरियड्स आहे आणि व्हर्टिकल रोज किती आहे, व्हर्टिकल हे आहे हे टोटल 18 आहे. याला ग्रुप्स म्हणतात. हे मी खूपदा समजावून सांगितलं. जे व्हर्टिकल आहे त्याला कॉलम म्हणणार आणि त्याला ग्रुप्स नाव आहे ते 18 आहे आणि हे किती आहे 17 तुमचे पिरियड आहे. मग ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज नंबर ऑफ प्रोटॉन. जसं आम्ही लेफ्ट टू राईट जाणार आहे पिरियड मध्ये तसं काय होणार आहे, तुमचं न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आहे. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ड्यू टू ग्रॅज्युअल चेंज इन्क्रीज इन नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन मध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, as we go from left to right the number of positive charges means the protons are increases. बस एवढंच आहे. थर्ड पॉइंट मध्ये काय लिहिणार, ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर पुल्ड बाय द न्यूक्लियस. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाल्यामुळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन सुद्धा वाढणार आहे आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे ते काय करतात, एकमेकांना पुल करतात. हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉनना स्वतःकडे पुल करतो. मागच्या गिव्ह रिझन मध्ये पण आपण बघितलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला काय करतो, हा जे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय करत असतो, पुल करत असतो, आत ओढत असतो. ठीक आहे. ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर पुल्ड बाय द न्यूक्लियस अँड इट इज डिफिकल्ट फॉर ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन. आणि मग ते इकडे ओढल्यामुळे त्या ॲटमला इलेक्ट्रॉन इझिली देणं, लूज करणं हे खूप अवघड होऊन बसतं आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर काय होत असतात, कमी कमी होत जात असतात ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं तुम्ही तिकडे जाणार ना तसं पॉझिटिव्ह चार्ज वाढणार. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढणार. मग पॉझिटिव्ह चार्ज काय करणार, त्या इलेक्ट्रॉनला आत आत खेचणार. मग त्याची रॅडियस कमी कमी होत जाणार. कमी कमी रॅडियस होणार आणि सगळ्यात महत्वाचं तो इझिली आत खेचल्यामुळे तो शेवटचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो लूज करू शकत नाही. असं होत जात असतं. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर काय होत असतात, तो इझिली लूज करतो. ही मेटलचं कॅरेक्टर आहे. पण तो याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे ते काय होतं, ते आत खेचल्यामुळे तो इझिली लूज करू शकत नाही. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात, कमी कमी होत जात आहे ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पहिल्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टरची डेफिनेशन लिहायची समजलं तुम्हाला. दुसऱ्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या वाढते न्यूक्लियसमध्ये. नंबर ऑफ प्रोटॉन वाढले की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण वाढतात. ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर पुल्ड बाय दी न्यूक्लियस अँड इट इज डिफिकल्ट टू ॲटम टू लूज द इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉनला लूज करणं अवघड होऊन जातं. आणि देअरफॉर असे डॅश नाही मारायची. देअरफॉर हा प्रश्न परत एकदा व्यवस्थित लिहून काढायचा. म्हणजे सिस्टमॅटिक 2 out of 2 मार्क्स तुम्हाला गिव्ह रिझनचे मिळतील. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट गेल्यानंतर तुमचे मेटॅलिक कॅरेक्टर काय होत असतात, कमी कमी होत जात असतात. आणि ॲटॉमिक रॅडियस पण काय होत असते रे, कमी कमी. ॲटॉमिक रॅडियस पण कमी होत असते आणि तुमचं मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत असतं, कमी कमी होत जात असतं. सो अशा पद्धतीने हे सेकंड गिव्ह रिझन. लेट्स मूव्ह टू द थर्ड गिव्ह रिझन. स्टुडंट हे आहे आपलं नेक्स्ट गिव्ह रिझन. नेक्स्ट गिव्ह रिझन मध्ये काय विचारलं बघा, ॲटॉमिक रॅडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. जसं आपण लेफ्ट टू राईट जायचं बघितलं, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर काय होतं हे आपण सगळ्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं. जसं आपण टॉप टू बॉटम, हा तुमचा टॉप आहे, हा तुमचा बॉटम आहे. जसं आपण टॉप टू बॉटम जाणार आहोत तसं ही जी ॲटॉमिक रॅडियस पहिले कमी होती, मग वाढली, मग अजून मोठी झाली, मग अजून मोठी झाली. म्हणजे टॉप टू बॉटम जसं जाणार आहात तसं ॲटॉमिक रॅडियस ही वाढत जाणार आहे. का वाढत जाणार आहे, मग तुम्हाला एक ट्रिक सांगितलं. जसं मेटॅलिक कॅरेक्टर, मग मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय आपण एक्सप्लेन केलं. तसं ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत पहिल्या पॉइंटमध्ये. पहिल्या पॉइंटमध्ये जर तुम्ही ॲटॉमिक रॅडियस ही कन्सेप्ट क्लिअर केली ना, तो जो चेक करणारा असतो ना बोर्डाचा, तो खुश की बाबा याला माहिती आहे ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय, याला माहिती आहे मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय. पहिले ती कन्सेप्ट क्लिअर करा. पहिला पॉइंट मिळाला तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रॅडियस. आता ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड द आउटर मोस्ट शेल. समजा हा एक काय आहे तुमचा इलेमेंट आहे, ह्या 3 शेल आहे. मग ह्याच्या न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट शेल पर्यंत जे डिस्टन्स आहे याला काय म्हणणार तुम्ही, इट इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक रॅडियस.
याच्या न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियस. मग पहिले काय करणार आहे, पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन लिहिणार आहात. द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल ऑफ द ॲटम इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक रेडियस. As we move from top to bottom, जसं तुम्ही टॉप टू बॉटम येणार आहात इन अ ग्रुप, अ न्यू शेल ऑफ अ इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द ॲटम ऑफ एव्हरी स्टेप. जसं तुम्ही वरती जाणार, जसं तुम्ही टॉप पासून बॉटम कडे येणार, तसं पहिल्या याच्यात एवढे शेल होता, दुसऱ्या याच्यामध्ये अजून एक शेल ऍड झाली, तिसऱ्या याच्यामध्ये अजून तिसरी शेल ऍड झाली. अशा शेल्स काय होत आहेत तुमच्या ऍड होत आहेत. मग काय होतात, शेल्स आर ऍडेड, न्यू शेल्स आर ऍडेड. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, न्यू शेल्स आर ऍडेड. ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, न्यू शेल्स आर ऍडेड टू द ॲटम ॲट एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपला एक एक शेल काय होते, ऍड होते. त्यानंतर ॲज द नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस, द साइज ऑफ ॲटम ऑल्सो इन्क्रीजेस. शेल वाढतायत तर साईज पण काय होते, हळूहळू तुमची वाढत जाते आहे. साईज वाढते तर काय होणार आहे, त्याची रॅडियस पण वाढणार आहे. बघा, पहिल्याची रॅडियस एवढी होती, दुसऱ्याची रॅडियस एवढी झाली, तिसऱ्याची रॅडियस परत वाढली. म्हणजे काय झालं, तुमचं न्यू शेल ऍड झाल्या. न्यू शेल ऍड झाल्यामुळे काय झालं, साईज ऑफ द ॲटम वाढली. साईज ऑफ द ॲटम वाढल्यामुळे रॅडियस सुद्धा वाढली. हा प्रश्न, दॅट्स इट. ओके, ॲज अ नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस, द साईज ऑफ ॲटम. तिसऱ्या पॉइंट मध्ये लिहिणार, साईज ऑफ ॲटम पण वाढली. साईज ऑफ ॲटम वाढली म्हणून रॅडियस पण वाढली. ॲज द साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस, द ॲटॉमिक रॅडियस ऑल्सो इन्क्रीजेस. साईड वाढली तर ॲटॉमिक रॅडियस पण वाढली. देअरफॉर पुन्हा एकदा प्रश्न लिहून काढायचा, ॲटॉमिक रॅडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. किती छान आणि सोपा प्रश्न आहे की ॲटॉमिक रॅडियस वरपासून खालपर्यंत का वाढत जाते. तर सगळ्यात पहिले ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय, ही कन्सेप्ट क्लिअर करा. तुमच्या न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही ॲटॉमिक रॅडियस म्हणणार आहात. दुसऱ्या पॉइंट मध्ये इन एव्हरी स्टेप न्यू शेल इज ॲडेड. न्यू शेल इज ॲडेड. थर्ड पॉइंट मध्ये ॲज द न्यू शेल ॲडेड, द साईज ऑफ ॲटम इज इन्क्रीजेस. ॲज द साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस, the atomic radius is also increases. Therefore radius goes on increasing down a group. So अशा पद्धतीने या गिव्ह रिझनचं सुद्धा आपण प्रॉपर आन्सर लिहिलेला आहे आणि हा प्रश्न सुद्धा विचारला गेला आहे. कधी, मार्च 2022 ला. मार्च 2022 च्या बोर्डाच्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. IMP करून ठेवा. ठीक आहे. Let's see the next give reason. So student, हा आहे नेक्स्ट पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न. Elements belonging to same group have same valency. ग्रुप म्हणजे काय सांगितले तुम्हाला, जे व्हर्टिकल जे कॉलम आहे, व्हर्टिकल 1 to 18 कॉलम आहे त्याला आपण काय म्हणणार, ग्रुप आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे, पहिला ग्रुप जो आहे त्या पहिल्या ग्रुप मधले जे इलेमेंट्स आहे त्यांची व्हॅलेन्सी 1 आहे, दुसऱ्यामधली 2 आहे, तिसऱ्याची 3 आहे. असं का, हे विचारले. आणि हा प्रश्न इतका IMP आहे, इतका महत्वाचा आहे की खूप साऱ्या वेळा विचारलाय. बघा, मार्च 2020 ला विचारलाय, सप्टेंबर 2021 ला पण विचारलाय, मार्च 2023 ला सुद्धा विचारलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. IMP क्वेश्चन आहे तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यामुळे सगळ्यांनी डायरेक्टली हा लक्षातच ठेवायचा आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज व्हॅलेन्सी. जसं मेटॅलिक कॅरेक्टरच्या प्रश्नामध्ये आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं. पुढच्या प्रश्नामध्ये इलेमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी नवीन कन्सेप्ट आहे. मग आपण पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पॉइंट मध्ये व्हॅलेन्सी म्हणजे काय, या व्हॅलेन्सीची काय करणार आहोत, डेफिनेशन लिहिणार आहोत. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हॅलेन्सी, द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज द व्हॅलेन्सी ऑफ द इलेमेंट. म्हणजे एखादा इलेमेंट आहे, त्याच्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर एकच इलेक्ट्रॉन आहे तर त्याची व्हॅलेन्सी 1 येणार आहे. एखाद्या इलेमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन आहे तर त्याची व्हॅलेन्सी 2 येणार आहे. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्याला व्हॅलेन्सी असे म्हणतात. शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलेन्सी. ओके, द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट. पहिल्या पॉइंट मध्ये व्हॅलेन्सी कन्सेप्ट क्लिअर केली. ऑल द इलेमेंट्स इन अ ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन.
तुम्ही ज्या ग्रुपमध्ये, पहिल्या ग्रुपमध्ये जा, सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेत तुम्हाला एकच इलेक्ट्रॉन दिसेल. दुसऱ्या ग्रुपमध्ये जा, तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये सगळ्या इलेमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 2 2 2 असेच इलेक्ट्रॉन दिसतील. तुम्ही तिसऱ्या ग्रुपमध्ये जा, तिसऱ्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या शेवटच्या व्हॅलन्स जे इलेक्ट्रॉन आहे ते 3 3 दिसतील. असं तुम्ही जसं पुढे पुढे जालात तसे तेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढत जातील. मग त्यांची व्हॅलन्सी पण तीच आहे आणि त्यांचा ग्रुप पण तोच असणार आहे. हे मी तुम्हाला परत तुमच्या जो पिरियडिक टेबलचा चार्ट आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला. ऑल द एलिमेंट्स इन अ ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एका ग्रुपमध्ये असेल तर त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असणार आहे, सेम आहे. देअरफॉर लगेच प्रश्न लिहून काढायचा. देअरफॉर करून प्रश्न लिहिलेला आहे तिसऱ्या पॉइंटमध्ये. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव्हिंग द सेम व्हॅलन्सी. आणि चौथ्या याच्यामध्ये मात्र मी एक्झाम्पल लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे, एक्झाम्पल. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 कंटेन्स ओनली 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ग्रुप 1चा जो इलेमेंट आहे त्या सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून सगळ्यांची व्हॅलन्सी 1 आहे. तसंच ग्रुप 2च्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्यांची व्हॅलन्सी 2 आहे. सो अशा पद्धतीने इतका साधा आणि सोपा प्रश्न हा होता. अशा पद्धतीने 4 पॉइंट्समध्ये तुम्ही उत्तर लिहायचं आणि खूप IMP प्रश्न सुद्धा आहे. पहिल्या याच्यामध्ये व्हॅलन्सीची डेफिनेशन, ऑल द एलिमेंट्स इन द ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर सेम म्हणून देअरफॉर क्वेश्चन लिहायचा आणि एक्झाम्पलमध्ये पहिल्या ग्रुपची व्हॅलन्सी 1, दुसऱ्या ग्रुपची व्हॅलन्सी 2. मग आता ह्याचं तुम्हाला जर अजून एक्सप्लेनेशन बघायचं असेल, हा आहे तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या याच्यामध्ये हायड्रोजन आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, केसियम आणि फ्रान्सियम एवढे सगळे इलेमेंट आहे. यांचा जर ॲटॉमिक नंबर बघितला तर याचा 1 आहे म्हणून शेवटच्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. याचा 3 आहे, मग 3 आहे म्हणजे 2 आणि 1 कॉन्फिगरेशन आहे. याचा 11 आहे म्हणजे 2 8 1 सोडियमचं. नंतर याचा पोटॅशियमचा 19 आहे म्हणजे 2 8 8 1 आहे. याचा रुबेडियमचा 37 म्हणजे तुम्ही बघा सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून याचा ग्रुप 1 म्हणून याची व्हॅलन्सी पण 1. तेच आपण तुम्ही दुसरा तुमचा ग्रुप 2 बघा, दुसरा ग्रुप 2 बघा. याचा जरी ऑब्झर्वेशन केलं, बेरिलियम आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 2 येणार आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे 2 8 2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॅल्शियमचं काय आहे 2 8 8 2 येणार आहे कारण की 20 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. पुढचा तुमचा सोडियम आहे म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून त्यांचा ग्रुप पण 2, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण काय आहे त्यांचे 2 आहे. सो असा हा साधा सोपा प्रश्न होता की जेवढी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तेवढीच काय असतो त्यांचा ग्रुप पण तोच असतो. सो अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचं आन्सर हे छानपैकी बघितलं आहे. सो स्टुडंट, हे आहे तुमचं लास्ट गिव्ह रिझन. काय आहे, द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 इलेमेंट्स इवन दो द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ थर्ड शेल इज 18. म्हणजे तुमचा जो थर्ड पिरियड आहे, पिरियड म्हणजे तुम्हाला सांगितलं ना जे हॉरिझॉन्टल ज्या रोज असतात याच्यामधला जो थर्ड पिरियड आहे, या थर्ड पिरियडमध्ये 8 इलेमेंट्स आहे. टोटल इलेमेंट्स किती आहे 8 इलेमेंट्स. जरी त्याची कॅपॅसिटी बघा, शेल्स जर बघितलं, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असं ठरलेलं आहे. पण ह्या थर्ड पिरियडमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. The third period contains only 8 elements even though electron capacity of third shell is 18. जरी त्यांची कॅपॅसिटी 18 असली तरी थर्ड पिरियड मध्ये जे 8 एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन काय आहे असा प्रश्न आहे. मग आता आपण काय करणार आहे, मॉडर्न पिरियडिक टेबलचा त्याला सहारा देऊया. द मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. मग पहिले आपण पहिल्या पॉइंट मध्ये पिरियडची डेफिनेशन लिहूया. आता पिरियड काय आहे समजावून सांगण्याची गरजच नाही. जे हॉरिझॉन्टल 7 ज्या कॉलम्स असतात, द इन मॉडर्न पिरियडिक देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. 7 ज्या हॉरिझॉन्टल रोज असतात त्याला आपण पिरियड्स म्हणतो. इन पिरियड्स इलेमेंट्स आर अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. मग पिरियड मध्ये इलेमेंट्स कसे अरेंज केलेले असतात, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये केलेले असतात. हे सेकंड पॉइंट मध्ये लिहा. मी तुम्हाला कीवर्ड खाली अंडरलाईन करतेय, तुम्ही ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं पिरियडची डेफिनेशन, दुसऱ्या याच्यामध्ये ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ते अरेंज केले. द एलिमेंट्स आर अरेंज इन द पिरियड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. थर्ड पिरियड कंटेन्स 8 इलेमेंट्स. थर्ड पिरियड मध्ये इलेमेंटची संख्या किती 8, बट इट्स कॅपॅसिटी इज 18. पण त्यांची कॅपॅसिटी किती आहे 18 इलेमेंट्स इलेक्ट्रॉन अकॉमोडेट करू शकतो. इन थर्ड पिरियड बाय मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार आहात थर्ड पिरियड मध्ये,
atomic number increases, atomic number हा वाढतो आहे, so number of electron in a shell increases, atomic number वाढतोय तर number of electron पण वाढत आहे. the number of electron in third period is decided by electronic configuration, त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे डिसाइड आहे. मग आर्गॉन इज अ लास्ट एलिमेंट. आता आर्गॉन हा शेवटचा एलिमेंट आहे, थर्ड पिरियड पण तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळानंतर. Argon is the last element in third period, have maximum capacity 18 electron, maximum काय आहे 18 electron, so 288 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. Its octet is completed, so it belongs to zero group. त्याचा ऑक्टेट ऑलरेडी इथे कंप्लीट झालेला आहे. 288 शेवटच्या कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन आहे, ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट आहे, त्याच्यामुळे त्याला तो झिरो ग्रुप मध्ये टाकलेला आहे. सो हे आहे या प्रश्नाचं उत्तर. छानपैकी या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग आता तुम्हाला पाहिजे तर तो मी हा आपला पिरियॉडिक टेबल आहे. आता ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये थर्ड पिरियड तुम्हाला पिरियड सांगितले आहे. हा तुमचा फर्स्ट पिरियड, हा सेकंड पिरियड आणि हा थर्ड पिरियड. हा काय आहे थर्ड पिरियड. हा थर्ड पिरियड जरा तुम्ही नीट बघा बरं, किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एलिमेंट्स आहे. थर्ड पिरियडची कॅपॅसिटी काय आहे, पहिल्या याची 2 ची आहे, दुसऱ्या याची 8 ची आहे, तिसऱ्या याची किती आहे 18 ची. पण तिसऱ्या याच्यामध्ये जो आर्गॉन आहे तो शेवटचा इलेमेंट आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 आहे. पण हे असल्यामुळे त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालेला आहे म्हणून त्याला झिरो ग्रुपमध्ये टाकलेला आहे. म्हणून जरी ते थर्ड पिरियड मध्ये असले तरी त्यांची कॅपॅसिटी 18 ची असेल तरी प्रत्येकाच्या याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये 2 बघा सोडियम मध्ये काय आहे 281 आहे, याच्यामध्ये 282 आहे, मॅग्नेशियम मध्ये याच्यामध्ये 283 आहे, याच्यामध्ये 284 आहे, याच्यात 285 286 287 हीच एवढेच इलेमेंट. म्हणजे जरी 18 ची कॅपॅसिटी आहे परंतु हा 18 चे असले परंतु हे 8च एलिमेंट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये 8च्या आतच इलेक्ट्रॉन आले, फक्त आर्गॉन मध्ये 288 आलेला आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे गिव्ह रिझन आपले इथे झालेले आहे आणि हा एक्सरसाइज जवळजवळ आपला संपलेलाच आहे. फक्त आपला आता लास्टचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन झाल्यानंतर बघा एकूण 4 झाला, 5 6 हा 7 सायंटिफिक रिझन बघा हा पण झाला आहे. आता फक्त लास्टच्या क्वेश्चन मध्ये राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. एकूण हे तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहे ते वाचून तुम्हाला फक्त काय करायचे त्याचे एका शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहे. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 8. हा शेवटचा प्रश्न बघूया आणि फटाफट त्याचे आन्सर्स लिहूया. आता हे MCQs मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये, मॅच द पेअर मध्ये कुठे पण हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. सो पहिला प्रश्न काय आहे, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल्स KLM 3 कक्षा असणारा पिरियड कुठला आहे. मग आता बघा तुम्हाला सांगितलं पहिली पिरियड एक शेल असते, दुसरा पिरियड 2 शेल, तिसरा पिरियड काय आहे तिसऱ्या पिरियड मध्ये एकूण 8 एलिमेंट्स आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या कक्षेमध्ये काय आहे 3 शेल्स आहेत. म्हणून इथे काय येईल तुमचा थर्ड पिरियड. काय येणार आहे आन्सर तुमचं थर्ड पिरियड. तुम्हाला दाखवते पण पाहिजे तर मी. द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. 0 व्हॅलेन्सी कोणाची असते 2 8 8 ज्यांचं कॉन्फिगरेशन आहे त्यांची व्हॅलेन्सी 0 म्हणजेच कुठला हॅलोजन. म्हणजेच कुठला हॅलोजन. हा आहे तुमचा पिरियॉडिक टेबल आणि ह्या पिरियॉडिक टेबल वरतीच डिपेंड हे सगळे प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारलं की 3 शेल्स वाला, हा पहिली शेल, ही दुसरी शेल, 2 शेल असतात आणि हे सगळे जे इलेमेंट्स आहे हे तिसऱ्या शेलचे की ज्याच्यामध्ये काय असतात 3 शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. मग काय येईल तुमचा थर्ड पिरियड. त्यांनी विचारलं की 0 व्हॅलेन्सी वाला कुठला. मग 0 व्हॅलेन्सी वाले हे सगळे इनर्ट गॅसेस जे आहे, सॉरी मी तुम्हाला हॅलोजन सांगितलं, हॅलोजन नाही आन्सर, हे 0 व्हॅलेन्सी आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलं की 0 व्हॅलेन्सी. 0 हे कोणत्याही प्रक्रियेमध्ये बिचारे भाग घेत, हे बिचारे कुठल्याही याच्यामध्ये भागच घेत नाही. कुठले हायड्रोजन, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन अँड ऑर्गॅन्झॉन हे कुठल्याही प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही म्हणून त्यांची जी व्हॅलेन्सी काय आहे तुमची 0. त्यांचं ऑक्टेट वगैरे काय जे असेल ते सगळं ड्युएट सगळं कंप्लीट आहे म्हणून ते कुठल्याही प्रक्रियेमध्ये तुमचे भाग घेत नाही. म्हणून आपल्याला तो तुमचा सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारला होता. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळाला, मी समजावून पण सांगितलं. फर्स्ट क्वेश्चन द पिरियड विथ द इलेक्ट्रॉन इन द KLM शेल थर्ड पिरियड. काय येईल तुमचा थर्ड. असं नका लिहू रे पण थर्डचा 3 असा रोमन अंकामध्ये लिहा थर्ड पिरियड. ओके. द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0 कुठल्याही याच्यात भागच घेत नाही. कुठले 18th ग्रुप
इनर्ट गॅसेस वाले कुठल्याही प्रक्रियेमध्ये तुमचे भाग घेत नाही. ठीक आहे, लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे द फॅमिली ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलची फॅमिली पाहिजे म्हणजे ह्या साईडची बरं का. हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. व्हॅलेन्सी 1 कोणाची असते रे? हॅलोजनचे. हॅलोजन्स कुठले? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. दाखवते तुम्हाला. त्यांची व्हॅलेन्सी काय असते? नॉन मेटलमध्ये 1 असते. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. मेटल म्हणजे या साईडला तुम्हाला काय सांगितलं? हे सगळे मेटल्स, हे सगळे नॉन मधले काय आहे मेटल, इकडचे आणि इकडचे मेटल, हे सगळे नॉन मेटल आणि मध्ये काय आहे ती झिगझॅग वाली नॉन मेटलची लाईन आहे. मग त्यांनी विचारलं फॅमिली ऑफ मेटल्स. मेटल्स म्हणजे इकडचे दिसले पाहिजे. व्हॅलेन्सी 1. व्हॅलेन्सी 1 कोणाची आहे? ग्रुप 1 वाल्यांची व्हॅलेन्सी 1, ग्रुप 2 वाल्यांची व्हॅलेन्सी 2. ठीक आहे. परत द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. व्हॅलेन्सी 2 कोणाची आहे? ग्रुप 2 वाल्यांची व्हॅलेन्सी काय असणार आहे तुमची? 2 असणार आहे. ग्रुप 1 वाल्यांची व्हॅलेन्सी 1 असणार आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. द मेटॉलॉइड इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये ते झिगझॅग मध्ये ते मेटॉलॉइड त्यांची नावं लिहायला. मग ते आहे सिलिकॉन आणि बोरॉन. डायरेक्ट लक्षात ठेवायचंय. तुम्हाला मी दाखवते पण सिलिकॉन आणि बोरॉन आहे. ठीक आहे. नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मधले नॉन मेटल्स लिहायचे आहेत बघा. आता थर्ड पिरियड मी तुम्हाला डायरेक्ट पिरियडिक टेबल मध्ये दाखवते. नॉन मेटल इन थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मधले नॉन मेटल दाखवून देते तुम्हाला. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. व्हॅलेन्सी 4 कोणाची असते रे? कार्बनची असते. अजून कोणाची असते व्हॅलेन्सी? 4 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये कार्बनची असते. आणि अजून कोणाची असते? सिलिकॉनची. सिलिकॉनची आणि यांची 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. कार्बन आणि सिलिकॉनची असते. 1 2 3 ह्या सगळ्यांची मिळाली. आता फक्त आपल्याला हा प्रश्न राहिला आहे नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मधले बघूया. चला आता सगळं आपण हे डिटेलमध्ये सगळं तुमचं पिरियडिक टेबलवरती डिपेंड आहे. म्हणून पिरियडिक टेबल असा डायरेक्ट डोळ्यासमोर आला पाहिजे. सगळे इलेमेंट्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. हा तुमचा पिरियडिक टेबल आहे. याच्यावरतीच तुम्हाला त्यांनी सगळे जे आहेत सगळे प्रश्न विचारले आहे. तुम्हाला काय विचारलं? थर्ड पिरियड मधले नॉन मेटल. हा फर्स्ट पिरियड, हा सेकंड आणि हा थर्ड पिरियड. याच्यामधले काय विचारलं त्यांनी? नॉन मेटल. नॉन मेटल कोणते? हे सगळे लिहून टाका. अल्युमिनियम तर मेटल. सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, हे सगळे काय आहे तुमचे नॉन मेटल आहे. सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन. त्याच्यानंतर अजून काय विचारलं होते? अजून बरेच प्रश्न होते की ग्रुप 1. ग्रुप व्हॅलेन्सी 1 असणारे ग्रुप 1, व्हॅलेन्सी 2 असणारे ग्रुप 2, व्हॅलेन्सी 3 असणारे ग्रुप 3 विचारले होते. त्याच्यानंतर 4 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 4 पाहिजे ना. मग याच्यात 1 आहे, याच्यात 2 आहे, 3 आहे, 4. मग 4 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन असणारे कुठले कुठले लिहिले आपण? 4 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन असणारे आपण शेवटच्या कक्षेमध्ये 4. कार्बन 1 लिहिला बरोबर आहे ना. कार्बन 1 लिहिला. 2 आणि 4. आणि अजून काय लिहिला? सिलिकॉन. त्यांनी याच्यामधला विचारलाय सिलिकॉन. कार्बन आणि सिलिकॉन लिहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण क्लिअर केलेली आहे. सो अशा पद्धतीने हा लेसनही संपला. याचा एक्सरसाइज अगदी डिटेल बोर्डाच्या पेपरमध्ये कुठले कुठले प्रश्न आले त्याचे शॉर्ट्स पण मी टाकलेले आहेत. ते शॉर्ट्स जरूर बघा आणि त्याच्या खाली कमेंट्स पण करा आणि ते IMP म्हणून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून सुद्धा ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं खूप कष्टाने व्हिडिओ घेऊन येतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सायन्सच्या इंटरेस्टिंग लेसनसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.